तर भावना तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आज दाखवतो चेस्ट वर्कआउट माझा. चेस्ट वर्कआउट बघा. आता सकाळी उठलो, राऊंड पण मारला आहे, मैदानात जाऊन वॉक केला 25 मिनटं आणि आता तुम्हाला घेऊन जातात जिममध्ये. आज भाई जिमला यायचा म्हणत नव्हता भाई, तरी पण उठून आलो आहे. कंटाळा आलेला जाम यायला. आज मला असं वाटतं झोपून टाका. बघूया चला आता वर्कआउट करू आलो आहे तर आपली पहिली एक्सरसाइज आहे चेस्टसाठी. ती आहे बेंच प्रेस. मी बेंच प्रेस मारतो आहे डंबल्सने आणि मी हा सेट मारतो आहे वॉर्मअपसाठी. आपला वॉर्मअप सेट पहिला सेट आहे. मी 10 kg घेतलं आहे आणि याचे मी मारणार 10 रेपच्या वरती, कारण याने आपल्याला ब्लड फ्लो वाढणार, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये थोडा ब्लड फ्लो वाढणार, थोडी बॉडी वॉर्म होणार त्यासाठी. आणि थोडा फील घेत मी मारतो आहे. बघा मॅक्स तुम्ही पण 15 रेप्सपर्यंत मारा. आता आपला सेकंड सेट आहे. सेकंड सेटमध्ये मी घेतलं आहे 15 kg. मी मगाशी तुम्हाला सांगायचं विसरलं, पण मी मारतो आता इन्क्लाइन डंबल प्रेस. त्यामध्ये तुमची सीट आहे ती थोडी उभी असणार आहे, हाफ उभी असणार. त्याने तुमचा अप्पर चेस्टवरती जास्त टार्गेट होतो. हा फॉर्म बघा कसा आहे. मी वेट असा घेतला तर याच्यामध्ये माझ्या सेकंड सेटमध्ये जाणार 12पर्यंत रेप जातील मॅक्स. 10 ते 12. 10 ते 12मध्ये मी फेल करणार. तुम्ही बघू शकता आजूबाजूचा काका व्हिडिओ काढत होते, त्यांना पूर्ण जिम दाखवायची होती, त्यांनी जिम दाखवली. फॅन आहे आवाजासाठी. तर आता माझा थर्ड सेट आहे इन्क्लाइन डंबल प्रेससाठी. यामध्ये वेट मी जरा माझा जास्त घेतला आहे. वेट आहे ॲक्च्युली एक्झॅक्ट नाही माहिती, पण 20+ आहे. 22.5 आहे माझ्या मते कदाचित, कारण मी बघितला नव्हता. आणि हा वेट माझा मॅक्सवाला आहे ॲक्च्युली, कारण मी याच्यामध्ये फेल केलं आहे 8पर्यंत. तुम्ही पण थर्ड सेट घ्या स्ट्रेंथसाठी आणि असा वेट चूज करा की तुमचे त्यामध्ये 8 रेपपर्यंत फेल झाला पाहिजे. टच नाही होत ना, म्हणून मी चालू करून देतो तुम्हाला. हा माझा आता मी मारतोय सेकंड. आता मी मारतोय सेकंड सेट मारतोय तो बेंच प्रेसचा. त्याच्यामध्ये मी सीट पूर्ण स्ट्रेट ठेवली आहे. हा वेट मी माझा सेकंडवाला वेट घेतला आहे. तुम्ही बघू शकतात फॉर्म कसा आहे. पाय पूर्ण जमिनीला टच करून ठेवा आणि हात पूर्ण बाहेर काढा आणि खाली घेताना स्लो घ्या. कंट्रोल ड्रेप मारा. स्लोली घ्या खाली घेताना. वर करा पुश. खाली घेताना स्लो घ्या. वर थोडं फास्ट घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये पण तुमचे गेले पाहिजे 10 ते 12 रेप. लाईट आहे ना. तर ही आता एक नवीन एक्सरसाइज आहे. ही मशीन मारतोय, चेस्टचीच आहे ही. पेग डेक फ्लाय मशीनसारखी आहे. ही मी कधी यूज नाही केली, फर्स्ट टाईम यूज करतो आहे. मला काकांनी सांगितलं आहे असं असं यूज करत, ते यूज करत त्यांनी मला दाखवलं. इजी मार कळ लावून मारू नका. बघा काकांनी मला खूप हेल्प केली व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आणि थोडा मोटिवेट पण मला केला. बरोबर होता ना फॉर्म. तिकडनं बरोबर.
आता चेस्टसाठी माझी लास्ट एक्सरसाइज आहे डिक्लाइन, आणि यामध्ये मी मारतोय रॉडने, कारण मी त्या काकांसोबत मारत होतो, त्यांच्यासोबत फ्लोमध्ये इकडे आलो आणि हे मारायला चालू केलं. यामध्ये पण सेम डिक्लाइन बेंच प्रेसने तुमची लोअर चेस्ट ट्रेन होणार. आता मी ट्रायसेप ट्रेन करतोय. मी याची एकच एक्सरसाइज करतोय कारण मी ऑलरेडी चेस्ट थोडा हेवी ट्रेन केलेले आणि मी चेस्ट एवढा हेवी मारलं आहे. चेस्टसोबत माझे ट्रायसेप थोडे ट्रेन झालेच आहेत. मी आता हा एक सेट मारतो आहे कारण थोडा ब्लड फ्लो वाढवण्यासाठी थोडा लाईटच घेतलं आणि मॅक्स जास्त रेपिटेशन मारतो आहे फेलियरपर्यंत. याचे मी 3 सेट मारले. तर भाई वर्कआउट एक तगडा झाला, एक नंबर झाला, एक नंबर भाई. मज्जा आली वर्कआउट करताना. ज्यावेळी वाटतं ना आपल्याला की भाई आज मन नाही करत आहे वर्कआउट करण्यासाठी, हे नाही, त्या दिवशी एक नंबर वर्कआउट फुल तगडा, फुल चेस्ट फॉर्म झाला आहे. लय मजा आली. आणि त्या काकांनी पण मला जरा हेल्प केली व्हिडिओ शूट करायला, त्यांना पण थँक्यू. आता चाललो आपण घरी, आणि घरी जाऊन आता पिणार आहे एक नंबर मस्त घरी बनवलेला प्रोटीन शेक पिया. हा फिलिंग येते यार, एक नंबर. आज लय भारी वाटतं. तर भाई रोज विटॅमिन डी घ्या भाई, विटॅमिन डी भरपूर भेटतं आहे मला बघा. आणि तुम्ही पण जरा फिरा, वर्कआउट करा पोरांनो. भाई घरी बसून जाऊ नका, घरी जाऊन काय उपयोग नाही. असेच ब्लॉग तुम्हाला येत राहतील व्हिडिओज वर्कआउटचे. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे, आणि सपोर्ट करा. जर वर्कआउट आवडला असेल तर भावा नक्की कमेंट करा आणि सांगा मला. 5-10 कमेंट करून टाका फटाफट जाऊन, ठीक आहे. लव यू गाईज, बाय बाय.